नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे. फक्त माझे भाग 30. मागील भागात आपण पाहिले राजवीरला फाशी होत आहे. यावर जान्हवीचा विश्वासच नव्हता होत की आता तिच्या भावाला न्याय भेटला. याचा विचार करून ती खूपच रडत असते. सरिताही कोर्टामध्ये मोठ्याने राजवीर ओरडत रडत असते. पण राजवीर मात्र जान्हवीकडे डोळ्यात पाणी घेऊन एकटक पाहत असतो. त्याला खूप वाईट वाटत होतं की जान्हवी ही त्याची या जीवनात कधीच नाही झाली. यामुळे त्याच्या देखील जगायची इच्छाच संपली होती. त्यामुळे त्याला बरे देखील वाटत होते की त्याला लवकरच फाशी भेटणार आहे. आणि तो आपले डोळे पुसत चेहऱ्यावर एक स्माईल आणत जान्हवीकडे पाहत असतो. आता पुढे राजू देशमुख आपल्या पार्टी ऑफिसच्या बाहेर पडतात. तेव्हा एक अस्वस्थता त्यांच्या मनात असते. आजची परिस्थितीच वेगळी होती. बाहेर पडताच समोर जमा झालेल्या लोकांचा गोंधळ त्यांच्या कानावर येतो. राजू देशमुख मुर्दाबाद, वी वॉन्ट जस्टिस या घोषणांनी वातावरण दुमदुमत होते. समोर पाहताच त्यांनी आपल्या फोटोला काळा रंग फासलेला दिसतो. या दृश्याने राजीव यांचे पाय क्षणभर स्थिर होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे भीतीचे सावट उमटते. गर्दीतील माणसांच्या रागीट नजरा आणि घोषणांनी त्यांच्या आत काहीतरी हलते. त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. साहेब, लवकर चला, असे म्हणत बॉडीगार्ड त्यांना गाडीकडे घेऊन जातो. गाडीच्या दरवाजाची खटखट आवाज ऐकताच राजू पटकन आत शिरतात आणि गाडी वेगाने निघून जाते. खिडकीतून त्या जमावाकडे बघताना राजू देशमुख यांच्या मनातल्या असंख्य आठवणी तरळतात. सत्तेच्या शिखरावर असलेल्या त्यांच्या आयुष्याचा हा पायंडा इतका लवकर कोसळेल हे त्यांनी स्वतःही विचार केला नव्हता. दरम्यान रात्रीच्या शांततेत सरिता आपल्या खोलीत एकटी बसलेली असते. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात. राजवीरला दिलेली फाशीची शिक्षा तिच्या हृदयात सलत होती. माझा राजवीर आता संपला, असा विचार करून ते अजून जोरात रडू लागले. अचानक हळुवारपणे दरवाजा उघडतो. राजू देशमुख आत येतात. त्यांचा चेहरा घामाने भिजलेला आणि भावचकित करणारे होते. सरिता त्यांच्याकडे रडत पाहते. कुठे आहे तो तुमचा रुबाब, तुमची सत्ता, ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारते. सगळं संपलं देशमुख साहेब, आता फक्त तुमच्या हातात असहायता उरली आहे, ती एकाच वेळी हसत आणि रडत बोलते. राजीव शांतपणे तिच्या बोलण्याचा भार सहन करत बसलेले असतात. ती पुढे म्हणते, राजवीर विचारत होता, बाबा का नाही आले मला शेवटचा निरोप द्यायला. या ऐकताच राजीव यांचे डोळे पाणावतात. सरिताच्या मानसिक संतुलनाचा तोल गेल्याने ती अचानक मोठ्याने हसायला लागते. आता राजवीर कायमची शांती मिळवेल, ती व्यंगाने बोलते. ती रडतच बेडवर कोसळते आणि राजू देशमुख न बोलता तिला पाहत राहतात. दुसऱ्या बाजूला माने कुटुंब आनंदात बुडालेले असते. कर्मवीर माने यांचा वाढदिवस साजरा होणार असतो. घर फुलांच्या आरसांनी सजलेले असते. जान्हवी, कुणाल आणि राणी या तिघांनी मिळून सुंदर सजावट केली होती. थोड्याच वेळात मीराबाई कर्मवीर यांना व्हीलचेअरवर आणतात. हॅपी बर्थडे बाबा या आवाजांनी हॉल दुमदुमतो. अचानक कर्मवीर आपला हात हलवतात. त्यांचा प्रयत्न पाहून सर्व थक्क होतात. बाबा, जान्हवी आश्चर्याने ओरडते. कर्मवीर हळूहळू व्हीलचेअरवरून उभे राहतात आणि त्यांच्या पायांनी पहिले पाऊल टाकले. सर्वांच्या आनंदाला पारावर उरत नाही. कर्मवीर स्वतःच्या हाताने केक कापतात आणि जान्हवीचे डोळे पाणावतात. सुख आणि समृद्धीने माने कुटुंब उजळून निघते, तर देशमुख कुटुंब दुःखाच्या गर्तेत सापडले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तुरुंगात परत जाताना राजवीरच्या हातात हतकड्या होत्या. पोलीस त्याला धक्के मारत नेत होते. तो वाटेत आकाशाकडे पाहतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. करण, मला माफ कर, तो मनातल्या मनात म्हणतो. माझ्या हातून तुझा खून झाला आणि आता तुझ्याजवळ लवकरच येतोय. त्याचा आवाज जड झालेला असतो आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्याचे दुःख उघडे होते. तुरुंगात नेत असताना राजवीरला त्याचा विश्वासू बॉडीगार्ड संग्राम समोर दिसतो. संग्रामला पाहताच राजवीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. पोलिसांनी त्यांना शेवटच्या भेटीसाठी थांबवलं होतं. तेव्हा राजवीर आपल्या हातांना हतकड्या असूनही संग्रामच्या दिशेने धावत जातो आणि त्याला गळ्यात पडतो. संग्राम, राजवीर हळू आवाजात म्हणतो. त्याचा स्वर रडक्या भावनेने भरलेला असतो. आजपासून आपले रस्ते वेगळे झाले. तू कायम माझ्या पाठीशी उभा राहिलास. मला कित्येक वेळा संकटातून बाहेर काढलंस. तुझं ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. हे ऐकून संग्रामच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळतात. तो काही बोलू शकत नाही, पण त्याचे थरथरणारे ओठ आणि नजरेतील वेदना सगळे व्यक्त करत असतात. राजवीर पुढे म्हणतो, आता मी हे जग सोडून जाणार आहे. मी तुझ्याशी दिलखुलास बोलण्याची संधी पुन्हा कधी मिळणार नाही. हे ऐकता संग्राम हादरतो. त्याला शब्द सुचत नाही. फक्त साहेब एवढंच म्हणतो. तो आपल्या भावना काबूत ठेवायचा प्रयत्न करतो, पण पोलीस अधिकाऱ्यांना वेळ नव्हता. त्यांनी राजवीरला संग्रामपासून दूर खेचलं. राजवीर मागे वळून संग्रामकडे पाहत राहतो.
संग्रामही डोळे पुसत त्याला दूर जाताना बघतो. राजवीरला पुन्हा तुरुंगात बंद केलं जातं. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि संग्रामच्या डोळ्यातील दुःख हे त्यांच्या नात्याची खोली दाखवत होते. त्याच रात्री देशमुख कुटुंबाच्या घरात वातावरण निराशतेने भरलेले होते. राजीव देशमुख खोलीभर चक्रा मारत होते. त्यांचं मन अस्थिर झालेलं होतं. सगळं संपलं. माझी सत्ता, माझा रुबाब आणि आता माझा मुलगा. त्यांनी स्वतःशी पुटपुटत विचार केला. त्यांच्या मनातील संताप आणि दुःख एकाच वेळी डोकं वर काढत होतं. भिंतीवर टांगलेला राजवीर आणि त्यांच्या एका जुन्या फोटोकडे पाहत ते क्षणभर थांबले. तो फोटो त्यांना त्यांच्या आनंदी काळाची आठवण करून देत होता. कुठे चुकलो मी, हा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. त्यांना एकदम काहीतरी सुचतं. पटकन खोलीत जाऊन कागद आणि पेन घेत ते लिहायला. पत्राच्या प्रत्येक ओळीत एक बापाचं आपल्या मुलासाठीचं प्रेम आणि वेदना प्रतिबिंबित होतात. पत्र लिहून पूर्ण झाल्यावर त्यांनी रवीला तिकडे बोलून घेतलं. रवी बाळा, हे पत्र घे आणि आता तुरुंगात जाऊन राजवीरला दे. रवीने कागद हातात घेतला आणि वडिलांच्या डोळ्यातील हतबलता पाहून तो लगेच निघाला. रवी रात्रीच्या गडद अंधारात गाडीतून तुरुंगाकडे निघतो. त्याच्या मनातही उलटसुलट विचारांचे वादळ होतं. राजवीरला वाचवण्यासाठी काकाने इतका मोठा निर्णय का घेतला असेल, तो विचार करत होता. रवीची गाडी तुरुंगाजवळ पोहोचते. पत्र हातात धरून त्याच्या मनातल्या कोण मारायला शांती मिळणार होती का? रवीने पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून पत्र राजवीरपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. हे पत्र वाचल्यावर राजवीरचा काय प्रतिसाद असेल, हा विचार त्याच्या मनात घोळत होता. पत्राचे शब्द राजवीरच्या आयुष्याला नवी दिशा देतील का, की त्याचा केवळ भावनिक भार वाढेल? रवीने राजवीरच्या हातात पत्र दिलं आणि राजवीरने ते थरथरत्या हातांनी उघडलं. त्याचे डोळे पत्राच्या शब्दांवर फिरू लागले आणि प्रत्येक वाक्य त्याच्या हृदयाला टोचत होतं. राजवीर, माझ्या मुला, या पहिल्या ओळीनेच त्याला धक्का बसला होता. वाचता वाचता त्याचे हात थरथरू लागले. चेहऱ्यावर घाम फुटला आणि डोळे मोठे झाले. पत्रात वडिलांनी लिहिलं होतं, तुला फाशीची शिक्षा होणार आहे. त्यासाठी गुन्हेगार मीच आहे. मी माझ्या सत्तेसाठी तुला एकटं पाडलं आणि आता हे ओझं घेऊन जगणं मला शक्य नाही. मी आधीच तुला देवाजवळ भेटतो. जिथे तू, तिथे तुझा बापही लवकरच असेल. हे वाचताच राजवीरच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. त्याने रवीकडे पाहिलं आणि मोठ्याने ओरडत म्हणाला, रवी, पटकन माझ्या बाबांकडे जा. काहीही करून त्यांना थांबव. रवी त्याच्या चेहऱ्यावरची भीती पाहून काही क्षण गोंधळून गेला. पण राजवीरचा स्वर ऐकून तो धावत तुरुंगाबाहेर गेला. राजवीर मात्र तुरुंगातच ओरडत होता, बाबा, बाबा. त्याचे आवाज बंद दरवाजांवर आदळत राहिले, पण त्याला कोणीही ऐकू शकत नव्हतं. राजीव देशमुख खोलीत शांत बसलेले होते. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पूर्व आयुष्यातल्या आठवणी तरळत होत्या. एकेकाळी त्यांचा रुबाब, त्यांची सत्ता आणि त्यांचा राजवीरचा अभिमान, याचा त्यांना किती गर्व केला होता. आज ते सगळं नष्ट झालं होतं. माझ्या सत्तेसाठी मी माझ्या मुलाला गमावलं, ते स्वतःशी पुटपुटले. त्यांची नजर भिंतीवरील एका चित्राकडे गेली, जिथे राजवीर त्यांच्या गळ्यात पडून हसत होता. तोच राजवीर आता मृत्यूच्या दारात होता आणि त्याचे कारण स्वतः त्यांचे निर्णय होते. त्यांनी बाजूला ठेवलेली बंदूक हातात घेतली. डोळे मिटून त्यांनी शांतपणे श्वास घेतला. राजवीर, मी आता तुझ्या जवळ येतोय, असं पुटपुटत त्यांनी बंदूक डोक्याला लावली आणि एका गोळीने आपलं आयुष्य संपवलं. राजीव देशमुख यांच्या खोलीतून गोळी चालल्याचा आवाज ऐकून सरिता घाबरली. ती धावत त्यांच्या खोलीत पोहोचली. खोलीचं दृश्य पाहून ती जागच्या जागी थबकली. राजीव देशमुख टेबलावर पडलेले होते. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. त्यांच्या हातात अजूनही बंदूक होती. राजीव, सरिता मोठ्याने ओरडली. ती त्यांच्या जवळ धावून गेली. त्यांना थंड झालेला शरीरस्पर्श तिला जाणवला आणि तिचं मन सुन्न झालं. ती जमिनीवर कोसळली आणि डोकं आपटून रडू लागली. हे काय केलं राजीव? आम्हाला एकटं का सोडलं? ती ओक्साबोक्सा रडत होती. तिच्या डोळ्यांपुढे आयुष्यभराच्या आठवणी उभ्या राहिल्या. रवीही तिकडे पोहोचला, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. खोलीचं भीषण दृश्य पाहून तो थरकापला. राजीव देशमुखाच्या रक्ताने माखलेलं शरीर पाहून त्याला धक्का बसला. तो सरिताच्या जवळ गेला, पण तिच्या ओरडण्याने त्याचं मन हेलावलं होतं. काका, तुम्ही का केलं हे? तो स्वतःशी पुटपुटला. त्याला राजवीरची आठवण आली. तो तुरुंगात आपले बाबा वाचवण्याची विनंती करत रडत होता. त्याला जाणवली की आता तो राजवीरला ही बातमी कशी सांगेल. सरिता अजूनही जमिनीवर पडून रडत होती. रवीने तिला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या दुःखाचा महापूर थांबत नव्हता. माझ्या मुलाला गमावल्यानंतर आता माझा नवरा, माझं आयुष्यच संपलं आहे, ती ओरडत होती. तुरुंगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात राजवीर थरथरत बसला होता. वडिलांच्या आत्महत्येची बातमी ऐकून तो सुन्न झाला होता. बाबा. त्याच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडत होता. त्याच्या मनात त्यांच्या आयुष्यभराच्या आठवणी गोंधळ घालत होत्या. वडिलांचा अभिमान, त्यांचे कठोर शब्द आणि शेवटी हे पत्र. हवालदाराच्या शब्दांनी मात्र त्याच्या वेदनांनी आणखी वेग दिला. तुला तुझ्या वडिलांच्या अंतिम संस्काराला जाण्याची अनुमती नाही.
हे ऐकताच राजवीर मोठ्याने ओरडला, असं कसं शक्य आहे? माझ्या बाबांच्या शेवटच्या दर्शनासाठी तरी मला परवानगी द्या. पण तो जेवढ्याने ओरडत होता तेवढाच त्याचा आवाज तुरुंगाच्या बंद भिंतीवर आदळत होता. हवालदार त्याच्याकडे न बघताच निघून गेला. रात्रीच्या त्या काळ्या पडद्याखाली राजवीरच्या मनात असंख्य विचार सुरू होते. वडिलांच्या आत्महत्येमागे तो स्वतःला दोषी ठरवत होता. जर मी माझ्या रस्त्यावरून चालत राहिलो नसतो तर कदाचित बाबा जिवंत असते. माझ्या चुका बाबा का भोगत राहिले? तो पत्र उघडून पुन्हा वाचायला लागला. मी तुझा गुन्हेगार आहे मुला. या वाक्यांनी त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांधा फुटला. रात्रभर तो जागा होता. त्याच्या अश्रूंनी जमिनीवर एक ओलसर डाग तयार केला होता. हे असं का घडलं? देवाला माझी शिक्षा पुरेशी वाटली नाही का? तो स्वतःशीच विचारत होता. प्रत्येक क्षण जड होत चालला होता आणि त्याला पुढचा दिवस पाहण्याची भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माने कुटुंब हे आपल्या घरी नाश्ता करायला बसलेले असतात. जान्हवी, कुणाल हे देखील तिकडे असतात. तेवढ्या टीव्हीवर बातमी येते. राजीव देशमुख यांनी आपल्या राहत्या घरी काल रात्री 2च्या सुमारास स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. ही बातमी ऐकून सर्वांना धक्काच बसतो. मीराबाई म्हणतात, खूपच वाईट झालं. त्यावर जान्हवी म्हणते, एका वाईट माणसाने शेवटी पण वाईट निर्णय घेतला. तिचं असं बोलणं ऐकताच कर्मवीर म्हणतात, जान्हवी, जो माणूस हे जग सोडून गेला आहे त्याच्याबद्दल असं नाही बोलायचं, भलेही तो कसा ना कसा असो. तिकडे राजीव देशमुख यांचं पार्थिव त्यांच्या घरात आणलं गेलं. सरिता अजूनही बेसावध होती. तिला सावरण्याचा रवी आणि इतरांनी प्रयत्न केला, पण ती एका जागी थिजल्यासारखी बसून होती. मी सगळं गमावलं, माझं सगळं संपलं. तिच्या तोंडून फक्त हे शब्द बाहेर पडत होते. ओळखीचे लोक त्यांच्या घरात जमले होते. प्रत्येकजण फक्त एका गोष्टीबद्दल बोलत होता, देशमुख कुटुंबाच्या साम्राज्याचा शेवट. इतका मोठा माणूस आणि आज सगळं संपलं. रवीला ही चर्चा ऐकून वाईट वाटत होतं, पण त्याच्या हातात काहीच नव्हतं. तो सरिताच्या बाजूला बसून तिला आधार देत होता, पण राजवीरच्या आयुष्यातला अंधार अजूनही कायम होता. हवालदारने सकाळी पुन्हा त्याच्याजवळ येऊन सांगितलं, तुझी फाशी परवाच्या दिवशी निश्चित झाली आहे. तुझे शेवटचे काही तास आहेत. हे ऐकून राजवीर थोडा वेळ सुन्न बसला. त्याच्या मनात विचार चाललेले होते. काहीच उरलं नाही आता. बाबा गेले, माझं आयुष्यही संपलं आहे. माझ्या आईच्या मागे कोण आहे? तो मनातल्या मनात देवाला विचारत होता. देवा, ही सगळी शिक्षा माझ्या वडिलांसाठी होती का? जर काही चूक असेल तर ती माझी होती. रात्रीची वेळ. रवी आणि सरिता हे माने यांच्या घराचे दार ठकठक करतात. मीराबाई ह्या दार उघडतात आणि सरिता त्यांना पाहून पटकन रडत त्यांचे पाय पकडते आणि म्हणते, तुमचा मुलगा हा माझ्या मुलामुळे गेला होता ना, आणि आज माझा मुलगा हा माझ्यामुळे जात आहे. मी खूपच वाईट आहे. मी कधीच तुमचे दुःख जाणून नाही घेतले. मला माहीत आहे, जर तू त्या जागी असती तर तू करणच्या नावाची गोळी खाल्ली असती, पण तू तेव्हा त्या जागेवर नव्हती. पण माझं असं नाही. राजवीरला परवा फाशी होणार आहे. माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर मृत्यूच्या दारात चालला आहे आणि मी काहीच नाही करू शकत. मी असं नाही म्हणत की त्याला सजा नाही भेटली पाहिजे. त्याला सजा भेटली पाहिजे. तू पूर्ण आयुष्यभर जेलात असो, पण त्याला फाशीची शिक्षा नाही भेटली पाहिजे. तुम्ही एक कोर्टामध्ये याचिका टाका. मी तुमच्या पाया पडते. असे बोलून सरिता रडायला लागते. तिचं असं बोलणं ऐकून मीराबाई त्यांच्या डोळ्यात देखील पाणी येतं. बाजूला उभा असलेला रवी हा सरिताला सावरत तिकडून घेऊन जातो. तिकडे माने यांच्या घरात मीराबाई अजूनही सरिताच्या शब्दांनी सुन्न होत्या. त्यांना आठवत होतं की कसं त्यांचा करण एका क्षणात गमावला गेला होता. त्याचं काय चुकलं होतं? फक्त एका चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी पोहोचला होता. मीराबाईंना सरिताचं रडणं पाहून मनात किंचित मोकळेपणा जाणवत होता, पण त्यांचं दुःख अजूनही ताजं होतं. बाजूला उभ्या असलेल्या जान्हवीने सगळं ऐकलं होतं. ती पुढे आली आणि म्हणाली, आई, तू राजवीरला माफ करणार? राजवीरला तुम्ही एक संधी द्याल? मीराबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जान्हवी म्हणली, जर तुम्ही त्या राजवीरला माफ केलं तर आपल्या करणचं काय? त्याला न्याय कोण देईल? राजवीरला एक संधी दिली तर करणला न्याय नाकारला जाईल. मीराबाई याने सावधपणे ठाम स्वरात उत्तर दिलं. जान्हवी, कधी कधी माणसांना दुसरी संधी द्यायला हवी असते. जर राजवीरला शिक्षा झालीच पाहिजे तर ती जन्मठेप असावी. फाशीने सर्व संपेल, पण यातून कोणालाही शांती मिळणार नाही. त्याच रात्री सरिता आणि रवीने वकिलांना भेटण्याचा प्रयत्न केला. आमचं असं काही करता येईल का ज्यामुळे फाशी टळेल? वकिलांनी गंभीर स्वरात उत्तर दिलं. तुमचं प्रकरण खूप अवघड आहे. तुम्ही माने कुटुंबाशी पुन्हा बोलून त्यांचा पाठिंबा मिळवू शकाल तर याचिका दाखल करण्यास काहीतरी शक्यता निर्माण होईल. सरिताच्या मनात अजूनही एक आशेचा किरण होता. ती पुन्हा माने यांच्या घराकडे वळली, पण तिला तिथे पोहोचायचं धाडस होत नव्हतं. रवी, मला वाटतं आपण जान्हवीशी बोलायला हवं. रवी माने यांच्या घराजवळ गेला आणि जान्हवीला भेटला. जान्हवीने त्याला पाहताच विचारलं, तू इथे पुन्हा का आला? रवीने थेट उत्तर दिलं, जान्हवी, राजवीरला शेवटचं फक्त तुला भेटायचं आहे. हे त्याचं शेवटचं स्वप्न आहे. फाशीची शिक्षा टळू शकली नाही तरी त्याला तुझा चेहरा पाहायला मिळावा हीच त्याची इच्छा आहे.
जान्हवी एक क्षण शांत राहिली. तिच्या मनात विचारांचं काहूर सुरू झालं. तिने रवीला उत्तर दिलं, मी विचार करेन. आजचं उत्तर देणं कठीण आहे. तिकडे तुरुंगात राजवीरने स्वतःला खूप मोठ्याने कठीण परिस्थितीत सावरलं होतं. मी माझं आयुष्य जसं जगलो तसं आता स्वीकारलं पाहिजे. त्याला फक्त एकच चिंता होती की जान्हवीला शेवटचं पाहण्याची. त्याच्या मनात फक्त एक विचार होता, तिचे भेटणं मला शांत करून जाईल. काय होईल पुढे? जान्हवी राजवीरला भेटण्यासाठी तुरुंगात जाईल का? माने कुटुंब यांच्या बाजूने उभे राहील का? फाशीची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसं तसं कुटुंबामध्ये संघर्ष आणि भावनांची लाट आणखी तीव्र होईल. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.